ज्यानं बायको करेल नाही त्यानं म्हणायचं संसार अवघड आहे. तुला चटका माहिती आहे का काही? तू बरळतो कशाला? आणि ज्यांना बायको नाही त्यांना टिकटॉकचं याड आहे. आपल्याकडे लोकांनी व्याख्या केली ज्याला बायको नाही तो संन्यासी. चुकीची व्याख्या ती. ज्याला बायको आहे तो खरा संन्यासी. तुमची अक्कलच बंद होईल. आपल्या कीर्तनाला सावध बसावं लागतं. अजून 5-10 मिनिटांना बधीर व्हाल तुम्ही. तुम्हाला काय सुधारायचं? फायनल फक्त बोलत जायचं कीर्तनाला. येस आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांचा कडवे 4. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायचं नाही. कटेवर हाते विटेवर बाय तो जगाचा बाप आहे. त्याला सगळ्याची काळजी. तुम्ही आम्ही छाताड झोडून जगण्यात काही मजा नाही. आपण येताना काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपण बांध करून वाढवायची आणि त्यांना टेप लावून कायची कमवायची तरी कशाला? आपण पाणी घालून दूध विकायचं त्याने पाणी टाकूच प्यायची. मग गोरास प्यायला काय वाईट? हाय पितोय काय उपयोग काय? ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि लोकांनी घेऊन हॉटेल टाकले त्या हॉटेलमध्ये त्या जमिनीचे मालक वेटर आहेत. इतकी आपली प्रगती झाली. आपली प्रगती इतकी झाली आपण जमिनी विकल्या आणि स्कॉर्पिओ घेतल्या. आणि ज्यानं घेऊन हॉटेल टाकले त्यांनी आपली पोरं त्या हॉटेलमध्ये वेटर ठेवले. आमची अवलाद आकडूनच मेली. कडक कपडे घालायचे आणि कुठाने चालू. आम्ही काय केलंय? एवढं आलंय केरळवरून एवढं. त्यानं गुंठा वेला घेतलाय हवा भरण्यावर. हवा भरणाऱ्याने गुंठा घेतलाय आणि आपला गुंठा विकून हवा भरायला जातोय. 35 भर 35 आदळली नाही पाहिजे. रातचं परत धाब्याच्या बाहेर नीट निघाली पाहिजे. 35 भिकारी व्हायची लक्षण आहे. महाराजांची भाषा आहे माझी नाही आहे. अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हणून साधना उगे बोलवले. काय झाली गंमत? बऱ्याच दिवसापासून बांधून राहिलेली गाय खुट्या सकट सुटली आणि खुट्या सकट सुटल्या. ती गाय सुटली घासत गेली. आता 10 गुंठे घास होता. एक वापा खाऊन तिने गप्प बसावं का नाही? ती तोंडच टिकीन नुकी अख्या वाप्यात इंडरत आली. काय झाली? ती गाई भांबावली. काय खावा ती गाई भांबावली. ज्ञानोबारायनं 13व्या अध्यायात ओवी इतकी सुंदर लिहिली. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणले हिरवा चारा खाऊन ती गाय जशी भांबवली तशी आत्ताची 99% माणसं कमी कष्टात लक्ष्मी मिळाल्यामुळं भांबवली. आज माणसं कशी आहेत? भांबवली माणसं. आणि भांबवल्यामुळं काय झालंय? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरोनी. भांबवली लोक आणि ती भांबवल्यामुळं पटकन बसा. आता इकडे बसा. पटकन राव दे तिथंच द्या खाली. आता परत इकडे येऊ नका. वर चिंता करायचं काही. महिला म्हण एक वाक्य सांगा. 100 लोक जर एकत्र केले तर 98 लोक येडे. 2च लोक शहाणे आहेत या जगात. आई वडील आणि संत. तिसरा कोण शहाणा? आपण. तुम्ही मी शहाणे. आपण समजतोय शहाणे. तुम्ही मी स्वतःला समजतोय शहाणे. मग आपण काय शहाणे? महिला मंडळ उत्तर द्या पटकन. तुम्हाला एक मुलगा आहे. एक मग साधारणपणे सुना किती असतील? तुम्हाला एकच मुलगा म्हणल्यावर सुना किती? 1. उद्या तुम्ही उलटल्या. उलटणार तर आहेत. मग तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. मग तुम्हाला एक सून का सण होत नाही? कारण काय? ज्ञान नाही. ज्ञानच नाही. बसलेली माणसं पटकन बोला. कोणत्या माणसाला माहित नाही का मला बरोबर काही न्यायचं नाही? माहिती. मग बांध करायची गरज काय? का? ज्ञानच नाही. बोला पटकन. किती पुरुष मंडळी अशी बसले कीर्तनात का तिने आता दिवाळीला बहीण आलती आपली बहीण
बायकोला न विचारता किती लोकांनी बहिणीला लुगडे घेतले त्यांनी बोटवर करा. याचं कारण आहे आपल्या बहिणीला लुगडं घ्यायचं ना, आपल्या बायकोला विचारायची काय गरज. पण बायलेच्या अधीन जयाचे जिने महाराजांची भाषा आहे. बायलेचे अधीन जयाचे जिने. बायकोचं ऐकून एक वाक्य सांगा, तुमची न माझी, माझी न तुमची, आपली ना आपल्या भावाची मारामारी जर बायकोचं ऐकलं नाही तर कधी होणारच नाही. कधी फक्त बायकोचं ऐकायचं नाही. नातेराक एक पवार कुटुंबाचा आदर्श घ्या ना, 4 भाऊ एकत्र आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं बापातून पोर व्हायले एका पोर, एका बापातून पोरग व्हायले, आई बापात पोर नाहीत. या कुटुंबाचा आदर्श कसा घ्यायचा ऐका. आपल्या बायकोने आपल्या भावाबद्दल काही सांगितलं ना, तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळायचा. आपले मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमखास. आपली बायको आपल्या भावाबद्दल काही बोलली ना, आपण बघतो म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा, हे आत्ता शिक ध्यानात आलं माझ्या. पाहू उद्या पाहू, चहा ठेव. तिला मार्केट नाही द्यायचं, ती याड पटायची. ते काय एवढं शहाणं नाही. ते उगाच आता गुतली गाई फटके खाई नाही तर काय उपयोग नाही. तिला बाई एवढं मार्केट नाही द्यायचं, ऐकायचंच नाही, फक्त खरं आहे उद्या पाहू. हलक्या कानाची माणसं झाली का भावाची दुश्मनी लागते. काय मत आहे तुमचं. आपण हलक्या कानाचे माणसं झालं, बायकोचं ऐकलं ना संपला विषय. बायकोचं ज्यानं ऐकलं नाही त्याची त्याच्या भावाची मारामारी कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. एक दुसरी गोष्ट, बहिणीला दिवाळी लुगडे घ्यायचं ना, तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. आणताना 500चं आणायचं, 1500चं, आणि चिठ्ठी 500ची चिटकवायची. ठेवायची तिच्या पुढं, डोळे वासू वासू पाहते ती. इतकी भारी, इतकी भारी. अगं 300लाच होती, याडपटावानी काय करते, इथं 500ला मिळाली. जळाली पाहिजे ती. मग आपण ती आपल्या पुढची, ती म्हणते मग असं करते, ही मला ठेवते. आणि कपाटातली तिला देते. आपण म्हणतो अगं का का इडी आहे का काय तू, तिचा कलर जातो, कलर बॉम्बला. बस कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 1, कडवे आहे 4, आणि हा अभंग संतपर आहे. चिंता बिंता काही करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा, आज गायक वादकोणी जनमंडपाने माईक सिस्टमाने कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, पुढे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं ते. मग नाही, बापाला धोका देणारे पुरी, बापाला न विचारता पळून जाणाऱ्या पुरी, बापाला उचलून आपटणारी पोरं. गायक वादकोणी जनमंडपाले माईक सिस्टमवाले, या सगळ्यांच्या परिषदेमध्ये विजय महाराज पवार आणि त्यांचे बंधू यांच्या कुळाचं एकच वर्णन करावं. एकच वर्णन. 25 वर्ष वडिलांच्या पुण्यस्मरणाचा सप्ताह लावून धरला. 2 तप झाली, आणि 2 तप झाल्यामुळं ह्या पवार कुटुंबाला वडिलांच्या आशीर्वादावर मी सांगून ठेवतो, आयुष्यात कधी कमी पडणार नाही. ज्याने आईबापाचं केलं त्याला कधी कमी पडलं नाही, आणि ज्याचं सासरवाडीचं केलं त्याला काही पुरलं नाही. एक वाक्य सांगतो, ज्याच्या पाठीवर आईबापाचा, आईबापांवर भाषण नका करू. 80% आमच्या कीर्तनकारांनी आईबाप लावून धाडल्यात, कुडून गोष्टी वाचल्यात. फेटा बांधला का आई उठली, रोज उठून तीच आई तोच बाप. कीर्तनकारांनी सध्या असं ठरवून टाकलंय, आईबाप शहीद जवान, शहीद जवानावर 2-3 मिनिटं बोलावं रोज. पण आई बापा तेच उठून तीच आई. जी आई 10व्यात तीच आई श्राद्धात, जी आई श्राद्धात ती सप्त्यात. कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बापे. तिसरा मुद्दा, आज गायकवाद कोणी मंडपाले माईक सिस्टीमवाले विजय महाराज पवार आणि त्यांचे सगळे बंधू, मातोश्री
त्यांच्या मुलं बाळ पत्नी वित्नी सगळ्यांच्या वतीनं चाललेल्या अखंड सप्त्यातल्या रौप्य महोत्सवातल्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन असल्यामुळं अभंग संतपर आहे. वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे, पहिलं कीर्तन नामपर असावं, दुसरं कीर्तन संतपर असावं, शेवटचं कीर्तन मागणीपर असावं आणि त्याच्यानंतरचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे हा संप्रदायाचा दंडक असल्यामुळं पहिलं कीर्तन नामपर सकळ मंगळ निधी आणि दुसरे कीर्तन संतपर असावं म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, संतपर आहे. आणि हा अभंग ह्या पवार परिवाराच्या कार्यक्रमामध्ये अनिल महाराज वाळके यांच्या मार्गदर्शनानं, भरत महाराज थोरात यांच्या प्रेरणेनं, गायक वादकुणीजन लहान मोठ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, गायक वादकुणीजन मंडपाले माई सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 25व्या रौप्य महोत्सवी वर्षात वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा पांडुरंगा मायबापा, ए देवा पांडुरंगा मायबापा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि देवाला सांगा, देवा तू गरीब कर मला, देवा तू मला गरीब कर, देवा तू मला गरीब कर चालेल, देवा तू मला झोपडीत चालेल, देवा एक दिवस माझ्या पोटाला अन्न नव्हते पण माझ्या दोन गोष्टी एक माझ्या गालावरचं हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांना देवा राजाचा रंकही करणारा तूच आहे आणि रंकाचा राजाही करणारा तूच आहे, पण समाधान का नेऊ नको, तुझं वाक्य आहे माझं नाही. देवा तूच नव्या अध्यात म्हणतोय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंब न दिसे, मी तयापासी हरपला घेऊसावा जिथे नामघोष बरवा करती माझा काय पुरावा, कीर्तनाचे नटनाचे नाशले व्यवसाय प्राचिताचे, जेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. देवा तू तिथं राहतो कुठं, मी वैकुंठी नसे, मग मी कुठं असे, मी कव्हाही अवतार नाही घेत. 4था अध्याय, मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवोनी अवतारे. कधी मी अवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी आणि योगिया पाहे दिवाळी निरंतर. देवा माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको, एक आणि अजून एक गोष्ट देवाकडे मागायची ना अभंगात घुसायचं. देवा हे बरे, देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, काळ्या आईची तहान भागू दे आणि काळ्या आईची तहान भागू दे आणि झोपडीतून हसू निघू दे. बस पुन्हा एकदा पवार परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे वाळके महाराज, भरत महाराज, सगळी स्टेजवरची महाराज मंडळी, गायक वादकुणी सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मातोश्री मागाशीच घेतलं, सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं. बसलेल्या पैकी कोणत्या माणसाला घर नाही आहे, बोलत जा बरं का. घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लाइटर बर्नर शेगडी हीटर फिटर एअर वापे चिंगळ्या कांदे गोंड्या बकरं अंडे लाटणं पलपट फुकणी उशी तवा संडास बाथरूम गिजर नोटा बेडशी दिवाण चमचा वरगळं उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंगलं सुटं अंड टरफलं गुजीरवाण्या घरात क्वार्टरचे कोणाला अगदी सीतावहिनी साहेब ते धक्का धोबी बचाल भरताला परत गोष्ट अंगडी गेला. शिक्षणाचा ऐकून झेंडा मानवेज खान राजनीती दबंग वाटे शिंगम बॉडीगा झका चिकनीची मेली दुनियादारी लय भारी माझे मन तू झाला तर सटकली पपते पारोला ही पोरगी साधू तुपाटली सिज्जी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबूराव बाहुबली झिंगाट सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करायला 1 वर्ष लागत. हे सगळं आहे सावत्रावर का गुस्सा चालू आहे अभंग आपण सगळं आहे ए पण एक नाही नाही त्याचं नाव सुख आहे मान्य का. सगळं आहे गाडी आहे पण काय रोग नाही झाला कोणाला गाडी आहे बंगला आहे सगळे फक्त काय नाही सुख नाही. आता सावध राहा आता जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही. परत जरा सावध आहे बरं का ए या जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही. उलट 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 बोलत जायचं कीर्तनाला आपण सुखाला प्रयत्न करीत नाही
का या जगात सुख नाही? उत्तर, या जगात सुख आहे, आपण प्रयत्न करतोही, पण ज्याच्या सुख आहे ते आपल्याला माहित नाही. सुखाचे प्रयत्न नाही का आपले? हा प्रयत्न कशात आहे? हा 25 वर्षाचा यज्ञ, एवढा मोठा शेतकरी वर्गाला एवढा मोठा चांगलं करणं, हा प्रयत्न आहे ना. कशासाठी आहे? सुखासाठी प्रयत्न आहे ना. दिंडीत जाणं, टाळ वाजवणं, सोमवार करणं, एकादशी करणं, माळ घालणं, गल लावणं, येस सोमवार करणं, गुरुवार करणं. गुरुवार एक झाला, आता दुसरा आला. करा 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 हो करा. पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गड भारी. शंकर म्हणला लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. येड्याचा बाजार झाला. सगळ्या लोकांचे प्रयत्न सुखासाठी आहेत. सावध राहायचं बरं का. प्रयत्न नाही असं नाही. आता उलट फिरायचं बरं का. तिथल्या तिथंच जगात सुख आहे आणि प्रयत्नही आहे, प्रयत्नही आहे आणि सुखही आहे. फक्त घोटाळा असा आहे कशात सुख आहे याचं ज्ञान नाही, म्हणून सुख नाही. उलट फिरायचं बरं का तिथंच. आता सुख नाहीये का? आहे. आपण प्रयत्न करीत नाही का? आहे. मग आपल्याला सुख का मिळत नाही? तर ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. मग आता आपल्याला काय येणं गरजेचं आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता लागला करंट लागला माहिती. तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. आता आपल्याला सुख आपाप येईल, पण कधी? बस. पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय आंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. 12वा अध्याय आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 4था अध्याय ते ज्ञान पाहिगा बरवे, जरी म्हणी हाती आणावे. संता या भाजावे सर्वस्वेशी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आगरगता करावे दास्य सकळ. ते नाही शाळेतलं ज्ञान नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोण खातं? कुत्र खाईन त्याला. हे जे एम फिमे आले, हे जे एम फिमे, हे एम फिर DDS हम को मैंने DED BEd जूनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन में DEd और BEd और आर्ट और कॉमर्स और साइंस और फाइनेंस वाइनियम टेकर बीटेक एंड डिग्री डिप्लोमा टर्नर एंड फिटर एंड वेल्डर एंड मैकेनिकल इंजीनियर पॉलिटिकल इंजीनियर एंड MPSC UPSC नेट एंड सेटर फार्मसी ने सिटी ने ग्रीन डिग्री डिप्लोमा MBA LBN हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जे एम फिमे 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या. बाबळीवाणी कोणी उठायचं 2 खोल्या बांधायच्या आणि घ्या गाडी. लोकांनी पोरं आणायची कुठून? तुम्ही काय बावळात पण आहे का नाही? जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उठा आला. कुठून आणायचे लोकांनी? कोणी उठायचं काला शाळा. बरं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तू ठेव गाडी उभी कर, मी आतून पोरा. बावळ्याचा बाजार नाही. बरं लोकांना पोरं कशी काय होतील? होतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. जे बायको करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक कशी काय पोरं होतील? रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसना. बावळटपणा असं कुठं चालतंय का? मला कोणतं ज्ञान? 9वा अध्याय जडझडो निवायला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निज धाम माझे. आता आलो घोटाळा. आता करंट लागला तुम्हाला. जगात सुख आहे, प्रयत्नही आहेत, पण ज्याच्या सुख आहे तो आपला प्रयत्न नाही. सुख कशात आहे? तर सुख आहे याचं आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि आज नेमकं आपल्याला काय नाही बस. आता ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. बाहेरून काय करता? गडी देखणालाय पण गडी नाही. गडी देखणालाय कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना.
गे त्याला? त्याचं उत्तर आहे का आता? साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय पुढचं ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधान, पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला खराब नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शिळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धावणे. पुन्हा 9वा अध्याय 13वा अध्याय. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी मेरू ना ओलांडवे, आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, त्याची पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. तो देव आहे ना, त्याचं ज्ञान आलं पाहिजे. आणि आता आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. महिला म्हणलं पत्नी गरोदर आहे, 3ऱ्या महिन्याला चेक केली, सोनोग्राफी करून आणली. 5व्या महिन्याला पळत बाळाची वाढ पाहिली, वजन पाहिलं, वेट पाहिलं, त्या बाईला कोणता आहारला गेली याची माहिती घाली. या स्त्रीला 10 वेळा दवाखान्यात नेलं, तेव्हा ती बाळंत झाली, तिला मुलगा झाला. पत्नी आहे घरात, स्त्री आहे. त्याच घरात एक मांजर आहे. सावध राहा बरं का आता. त्याच घरात एक मांजर आहे. मांजरीला कोणतंही खाद्य नाही, मांजरीला कोणतंही ट्रीटमेंट नाही, मांजरीला चेकिंग नाही, मांजरीला गोळ्या नाहीत. मांजरीला गरोदरपणामध्ये काय काळजी घ्यावी याची तिला काही घेणं नाही. बरं, ती गरोदर असताना म्हणजे बाळ पिल्लं पोटात असताना तिला योग्य आहार मिळालच गॅरंटी नाही. जर मिळाली एखाद्या घरी तर तिला मुलं झाली म्हणजे पिलं झाली. मांजरीची जी पिलं झाली ती पिलं त्या मांजरीनं साठून अशी सुंदर बनवली. चाटली, ती खराब होती ती चाटली. तिची ममत्व तिच्या जिभेत उतरलं. पिलाबद्दल असणारं ममत्व तिच्या जिभेत उतरलं. तिनं कोरडी मुलं केली आणि 5-6 दिवस त्या मुलांनी डोळे उघडले नाही. फिरून यायचं, दूध प्यायचं, मिळालं दूध तर कुठं प्यायचं, कुठं भाकर खाय, कुठं उंदीर खाय, पिलं पोसायची. तिची पिलं जेव्हा घरात उड्या मारायला लागली तेव्हा घरातल्या कोणत्याही माणसानं काम सोडावा आणि त्या गोजीरवाण्या पिलांक पाहावं. त्या पिलांचं पालन पोषण पोटात बाहेर येताना आणि बाहेर आल्यावर कोणी केलं? बारीक उत्तर आहे का बरं. पोटामध्ये त्या पोलांचं पालन पोषण, बाहेर येताना पालन पोषण आणि बाहेर आल्यावेळी पालन पोषण. जर सुंदर पांढऱ्या रंगाचं पिलू असलं तर बाई भांडे घासताना सुद्धा भांडे बाजूला ठेवते आणि पिलाक पाहते. लहानाली पोरं मांजरीच्या पिलाला जवळ घेतात, त्याचा कान ओढतात, त्यांच्यावर प्रेम करतात. मग जो जगाचा बाप आहे तो पोटातली बाळं सांभाळतो, बाहेर आल्यावरही सांभाळतो आणि मोठी करून देतो. त्या मांजरीचा फक्त एकच आहे, त्या मांजरीचा भाव देवावर आहे, तिचं कर्तृत्व नाही. मांजर मी मुलं पिलं पोसते असं कधी म्हणत नाही आणि माझेच पिलं आहेत हेही कधी म्हणत नाही. पण ती पिलं एकदा घरात चालायला लागली, शेजारची बाई जर आली तर ती बाई म्हणते एक मला द्या, एक मला द्या, एक मला द्या. त्यांच्या पिलांना, मांजराच्या पिलांना ज्याला मला आल्यावर 8 दिवसात गिरायक आहे. हां बरं, त्यांना कापायचं गिरायक नाही, पाळायचं गिरायक आहे, बरं घरातलं संरक्षण करण्याचं गिरायक आहे. मग एक बाई म्हणते ते पांढरं मला दे, ढवळं दे, काळं दे. ती मालकीन म्हणते नाही, अजून ते पेतात 8-10 दिवस कोणाला द्यायचे नाही. आता त्या पिलाचं सगळं पालन पोषण देवाने केलं. आपल्याला एकच पोरग झालं, कोटीचा बंगला आहे, ऊत आला पैशाला, पण पोर कुपोषित झालं. निवांत डोकं खाजवा. आपल्याला एकच झालं, ते बी दवाखान्यात झालं, सिझरिंग करून झालं, ती काही सुईचं नाही आलं, येताना आडवंच आलं. सिझरिंग केलं, त्या बाईला रक्त भरलं, ते कार्ट आडवं आलतं,
बाळातीनं झालेल्या बाईला भेटायला आलेल्या बायांना 150चे लुगडे 450 घ्यावं लागले. ते गचपान भेटून गेलं आणि आपलं बाळ बाजाच्या खाली आलं. दूध फुल प्यायचं, त्याची आई नुसती खांड आणायची बाळ झालं म्हणून, दूध उतरावं म्हणून. लिंबू पिळून रस्सा हाणायची. म्हसोबाच्या जत्राला तर भाकर घरी घेऊन जायची. आणि असं करून ते एकच याडं आलं, कुपोषित, पोटात मोठं पाठीत माग. आणि आई म्हणते काय माय वाघाचं पिलू खेळात. बाई ते बिबट्याचं पिलू आहे, वाघाचं नाही. एकच. आता इथं लय मार्मिक उदाहरण, हा दृष्टांत नाहीये. मांजरीची पिलं देवाने सुंदर का बनवली? तर मांजरीच्या पिला तो ममत्व आहे पण मी नाही. पिलाबद्दल ममत्व आहे, माया आहे, पण मी पोचते हे नाही. आणि आपला संसार सुखाचा का नाही? ममत्वही आहे आणि मी पण आला रे आला का ज्ञान निघून जात आणि अहंकार वाढत जातो. यावर आपलं मत काय? अहंकार वाढत जातो. लाल कांद्याचे पैसे झाले आणि सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला डाळिंबातला. लहान सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टर झाला. आता तुझा पाय इतका चांगला होता का ग? तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले, थोड्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकटा मुरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडावडीत आणला बाहेर. पाय 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 एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं पाय. तर म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गार असलं.